सकाळी सकाळी आपल्या मित्रांसोबत कॉलेजवरून डायरेक्ट एफसी रोडवर सस्ता बर्गर खायला आलो. ते काम पूर्ण करून आज आपल्याला कर्वेनगरमध्ये क्लासेस बघायला जायचं होतं. पोटाला आधार देण्यासाठी आपल्या मंडळीने 1-2 राईस प्लेट बोलावल्या. खास करून अमरावतीवरून आपले काही जुने मित्र पुण्याला आले होते. त्यांची सोय आपण आपल्या रूमवर बरोबर केली. कर्वेनगरमध्ये आम्हाला क्लासेस तर खूप सारे मिळाले, पण त्यात कोणता निवडाव यात जरा संशय आहे. आपल्या मंडळीचं टेन्शन मोकळं करण्यासाठी तिथे चहा घेतला. पीएमपीएलने लगेच आम्ही स्वारगेटवर पोहोचलो. विदर्भातले मित्र आलेच आहे तर दगडूशेठ मंदिरामध्ये तर जावंच लागेल. आज मंदिराची सजावट तर एकदम खतरनाक दिसत होती. बाप्पांच्या आरामात दर्शन करून आम्ही मंदिराबाहेर निघालो. विदर्भकर पुण्यात आले आणि दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दर्शन नाही घेतले असं कधी होऊच नाही शकत. नंतर आपल्या मंडळीला फ्रेश व्हायचं होतं तर पटकन रूम मध्ये पोहोचलो. इथे सुद्धा आमचे एडीचे तरी काही थांबणार नव्हते. बुधवार पेठमध्ये आम्ही एक लच्छा पराठा बोलावला. पराठ्याने आपल्या मंडळीचं पोट तर एकदम टाईट झालं होतं. आता दिवसभर एवढं फिरून थकल्यावर आम्ही पटकन मेट्रोमध्ये पोहोचलो. मेट्रोमध्ये आपली गँग बसली आणि चेंगड्यांनी होणार असं कधी होऊच नाही शकत. कात्रजला आलो आणि पीएमपीएल पकडली. आता एवढं खाऊन सुद्धा पोट नसेल भरत तर मानलं भैयांना, म्हणून 3 बदाम शेक बोलावले. शेवटी मजबूत वर्कआउट करण्यासाठी आपण जिम मध्ये पोहोचलो. चेस्ट आणि बायसेप्सचं वर्कआउट करण्यासाठी सुरुवात केली. बॉडीला तर 1 नंबर पंप आला होता, पण यावर्षी ऍप्स तर काढूनच दाखवू. आता मी करतो बॉडी थोडी फ्लेक्स. तोपर्यंत तुम्ही घ्या पटकन फॉलो करून. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.